श्री स्वामी समर्थ. सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी श्री लक्ष्मी पंचमी आहे. त्याची कथा व त्याच्या सेवा पाहूत. सोमवार 23 मार्च 2026 रोजी श्री लक्ष्मी पंचमी आहे. चैत्र नवरात्रीत हे व्रत केल्याने लक्ष्मी लोकात स्थान मिळते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला अधिष्ठाती देवी महालक्ष्मीचे पूजेचे विधान आहे. या दिवशी भक्त संपूर्ण दिवस उपवास करून रात्री देवी लक्ष्मीचे विधीपूर्वक पूजन करतात. असे म्हणतात की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुसली आणि क्षीरसागरात गेली. आई लक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता श्रीविहीन झाले. तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष विधिविधानाने त्यांच्यासाठी व्रत केले. त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले. देवताच नव्हे तर असुरांनी देखील देवीची उपासना केली. या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली. व्रत समाप्ती पश्चात माता पुन्हा उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह श्री हरी विष्णूसह संपन्न झाला. देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले. ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते. म्हणून ही तिथी लक्ष्मी पंचमी व्रत रूपात साजरी केली जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला एकीकडे नवरात्री सण साजरा केला जातो, तर पंचमीला लक्ष्मी पंचमी म्हणून धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पंचमी विधीपूर्वक साजरी केली जाते. या दिवशी रात्रीच्या काळात देवीची पूजा करून व्रतात दही भाताचे सेवन करण्याचे विधान आहे. ही तिथी 7 कल्पादी तिथींमधून एक मानली गेली आहे. या कारणामुळे हा दिवस सौभाग्यशाली आहे. लक्ष्मी पंचमी व्रत केल्याने देवी लक्ष्मी मनोवांछित फल प्रदान करते. धनसंपदा व समृद्धी प्राप्तीसाठी देवी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. श्री लक्ष्मीची पूजा करण्याहेतू सर्वात आधी स्नानादीने निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवीच्या पूजेसाठी लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करणे अतिउत्तम ठरेल. नंतर सोनं, चांदी किंवा तांब्याच्या लक्ष्मीच्या मूर्तीची कमळाच्या फुलासह विधीपूर्वक पूजा करावी. मूर्ती नसल्यास प्रतिमा किंवा फोटोची पूजा करता येते. पूजा सामग्री या रूपात देवीला धान्य, हळद, गूळ, आलं इतर देवीला अर्पित करावे. सामर्थ्यानुसार हवन देखील करू शकता. व्रत करत असलेल्या भक्तांनी विधीपूर्वक उद्यापन देखील करावे. श्री पंचमीला देवीचे अनेक स्तोत्र जसे कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी सूक्त म्हणजेच श्री सूक्त याचे पाठ करावे. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या भक्तांना 21 कुळासह देवी लक्ष्मीच्या लोकात स्थान प्राप्त होतं. स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद मिळतो. अनेक समस्यांना सामोरा जात असल्याने हे व्रत केल्याने त्यांच्या सर्व समस्या आपोआप सुटतात. चैत्र महिन्यातील पंचमीला श्री लक्ष्मी देवीचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले गेले असून नाना विविध लाभ मिळू शकतात असे सांगितले जाते. हिंदू नववर्षाला सुरुवात झाली आहे. गुढीपाडवा धूमधडाक्यात साजरा करत नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. नववर्षातील पहिला चैत्र महिना शुभ आणि पवित्र मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक तिथीचे महत्त्व वेगळे आहे. चैत्र प्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरे केले जाते. नववर्षाच्या सुरुवातीपासूनच सण, उत्सव, व्रतवैकल्य चालू होतात. चैत्र शुद्ध पंचमीला श्री पंचमी म्हणजेच श्री लक्ष्मी पंचमीचे व्रताचरण केले जाते. या दिवशी केल्या जाणाऱ्या लक्ष्मी देवीच्या पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. चैत्र शुद्ध पंचमीला साजरी केली जाणारी श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी यंदाच्या वर्षी सोमवार 23 मार्च 2026 रोजी आहे. लक्ष्मी देवीला धन, वैभव, सुख, समृद्धी, विष्णुप्रिया मानले जाते. या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन अतिशय महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळू शकते. धनलाभासह अनेकविध फायदे मिळू शकतात असे सांगितले जाते. श्री पंचमीला लक्ष्मी देवीचे विशेष पूजन करावे असे सांगितले जाते. सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म उरकल्यानंतर लक्ष्मी देवीच्या पूजेला सुरुवात करावी. आपापले कुळधर्म कुळाचार यानुसार षोडोपचार पूजा करावी. यावेळी धान्य, हळद, गूळ देवीला अर्पण करावा. शक्य असल्यास या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करावी. ते अतिशय शुभ मानले जाते. तसेच लक्ष्मी देवीला कमळाचे फूल अर्पण करावे.
श्री सुक्ताचे पठण करावे. श्री सुक्ताचे पठण शक्य नसल्यास श्रवण करावे. लक्ष्मी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. पूजा झाल्यावर खिरीचा नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर कुमारिकांना खिरीचा प्रसाद द्यावा. संपूर्ण पूजा आटोपल्यानंतर यथाशक्ती देवी लक्ष्मीचे मंत्र स्तोत्र पठण करावे. लक्ष्मी प्राप्ती मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र. तर ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र जास्तीत जास्त 24 वेळा किंवा जास्तीत जास्त एक माळ अशा पद्धतीने घ्यावा. कमलात्मक मंत्र कमीत कमी 16 वेळा किंवा जास्तीत जास्त एक माळ त्याहून जास्त करू शकता. तुम्ही हे नित्य वाचनातही रोजच्या वाचनातही ठेवू शकता. जर रोजच्या वाचनात सेवा नसतील तर तुम्ही काही विशेष दिवशी तुम्ही घेऊ शकता. हे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहेत. तर कमलात्मक मंत्र तुम्हाला नित्यसेवेत मिळून जाईल, गुगलवर मिळून जाईल, कुठेही मिळून जाईल. तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा इथं आहे तुम्ही तो पॉज करून लिहू शकता. षोडशी मंत्र आहे. षोडशी मंत्र सगळे मंत्र वेगवेगळ्या पद्धतीने असतात. मुख्य मंत्र असतात, बीजमंत्र असतात. तुम्हाला जो सोपा वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. बीजमंत्र, मुख्य मंत्र, इतर संपुट लावून एकच मंत्र असे वेगवेगळ्या उच्चाराने केलेले मंत्र असतात. तुम्हाला जे सोपे वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. श्रीपंचमीला दानाचे विशेष महत्त्व आहे. श्रीपंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमीला दानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी गोमातेला अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय यथाशक्ती गोरगरिबांना दानधर्म करावा असे सांगितले जाते. असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर सदैव राहू शकते, अशी मान्यता आहे. सदर माहिती मान्यतावर आधारित असून आपापल्या पद्धती परंपरा याप्रमाणे करावे असे सांगितले जात आहे. तर एक विशेष सेवा आहे. श्रीं ईश्वरे नमः. श्री माफ करा. ओम श्रीं ईश्वरे नमः. ओम श्रीं लक्ष्मे नमः. ओम श्रीं भूतये नमः. ओम श्रीं पद्माये नमः. ओम श्रीं समीचे नमः. ओम श्रीं श्रिये नमः. ओम श्रीं कमलाये नमः. ओम श्रीं चलाये नमः. ओम श्रीं हरिप्रियाये नमः. ओम श्रीं पद्मालयाये नमः. ओम श्रीं उच्चये नमः. ओम श्रीं पद्मधारिणे नमः. तर आर्थिक प्रगतीसाठी ही सेवा तुम्ही करू शकता. कशा पद्धतीनं करायची आहे तर हे वरील 12 नावे आहेत देवी लक्ष्मीचे. देवघरातील श्रीयंत्रावर लक्ष्मीच्या वरील 12 नावाने 12 फुले अगर अखंड अक्षता, अखंड तांदूळ म्हणजेच अखंड अक्षता 12 वेळा वहावे आणि प्रत्येक नावास एक फूल किंवा अक्षताचे 4-5 दाणे वहावेत. अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. देवघरात श्रीयंत्र नसेल तर कुलदेवीस अगर श्री लक्ष्मीस पाहिले तरी चालते. अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. आता श्रीलक्ष्मी पंचमी आहे, विशेष दिवस आहे. त्या दिवशी तुम्ही ही सेवा अवश्य करा. फुलं असतील तर उत्तम, नसेल तर अखंड तांदूळ तुम्ही निवडून ठेवू शकता आणि तसं तुम्ही सेवा करू शकता. ही सेवा मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा वगैरे विशेष दिवशी लक्ष्मीच्या अशा पद्धतीने तुम्ही करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर 23 मार्च 2026 रोजी जी श्रीपंचमी आहे म्हणजेच श्री लक्ष्मी पंचमी आहे त्याचं व्रत त्याबद्दल सविस्तर आपण माहिती घेतली आहे. त्याची कथा आपण ऐकलेली आहे. आपण का करतोय हे व्रत का आहे याचं मागचं आपल्याला कारणही कळलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची कथा आपण ऐकली पाहिजे आणि त्यामुळं आपला भाव एक वेगळा होतो. त्याबद्दलचा समर्पित भाव वेगळा होतो त्यामागची कथा कळाल्यानंतर. तर झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करूत. श्री स्वामीचरणा अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.